हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज चपात्या करत होते तर साई म्हटलं मला चपाती भाजी डब्याला अजिबात नको, मला चपातीचा मलिदा करून दे. तर चपातीला मी तेल न लावता तूपच लावलं होतं. त्यानंतर चपाती आणि साखर छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. त्यावर वरून परत असं तूप टाकलं आणि छान असा मलिदा तयार झालेला आहे. आता साईचं तर आवरून झालं होतं, त्याला डब्याला पण मलिदाच पाहिजे होता. त्यानंतर मिस्टरांना चहा चपाती आणि म्हणजेच दूध आणि चहा असं एकत्र आमच्या इथं खातात, तर ते दिलं आणि त्यानंतर परत चुलीवर चपात्या करायला घेतल्या. आता चुलीवर चपात्या करत असताना छान असा चिमण्यांचा चिवचिवाट या इथे ऐकायला येतच आहे. पण काय होतं, आता सकाळचं वारं पण भरपूर असं सुटतं, त्याच्यामुळे चुलीला पाहिजे असा लागत नाही. तर सरपाना कसं बाहेर फोडलेलं असतं, मग लागल तसंच चुलीपुढे पण म्हणजे जेवढं लागते तेवढंच चुलीपुढं ठेवले जातं. त्यानंतर बाळासाठी म्हटलं काय करावं, कारण की आता तो 1 वर्षाचा होऊन गेला, पण त्याला चावायची सवयच नाही. त्याला जसं की पेज केली ना की तो पेज फक्त गिळायचं काम करतो, चावत अजिबात नाही. त्याच्यामुळे म्हटलं त्याला भात करू. तर तुपामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, त्यानंतर लसूण छान असा तळून घेतला. लसूण तळल्यावर त्याची चव पण अगदी छान अशी लागते. त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं. आता बाळासाठी मी जो कोणताही पदार्थ करते ना, त्यामध्ये मी बिसलेरीच्याच पाण्याचा वापर करते. तर या इथे आता मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि थोडंसंच म्हणजे बाळासाठी भात करायचा होता, त्याच्यामुळे थोडंसंच डाळ आणि तांदूळ घेतलं. तर हा तांदूळ जो आहे ना, तो बासमती तुकडा आहे, जो की म्हणजे प्युअर तांदूळ आहे. त्याचा वास पण खूप छान असा येतो. आणि थोडीशी मी मुगाची डाळ घेतली होती. आता त्या दोन्ही डाळी म्हणजे डाळ तांदूळ धुवून घेते. तोपर्यंत पाण्यातच मी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये डाळ तांदूळ जे धुतले होते ते घालून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवून देते आणि तोपर्यंत मला इडली सांबार करायची होती, म्हणजेच दुसऱ्या दिवशी. त्यासाठीचं आता डाळ आणि तांदूळ भिजत घालते. आता हे डाळ तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घेते आणि भिजायला ठेवून देते. तोपर्यंत आपलं छान असं भात पण तयार होत होता. आता आज जेवणामध्ये केलं होतं भाजी, म्हणजेच वांग्याची भाजी, चपात्या, भाकरी आणि छान असं दहीसुद्धा होतं गार. तर बघा सगळं काही आवरून झालं आणि म्हटलं दळण करावं, तर ती गव्हाची जी पिशवी आहे ना तीच खाली पडली ना, अख्ख्या घरात गहू झाले होते. ते पटकन उचलून घेतले, कारण की कृष्णा पण रडत होता. आता जी करडा आहेत ना त्यांना खायला आणायला मला जायचं होतं. तर त्याच्यासाठी इकडे शेजारीच भुईमुग खुरपत होते, तर त्यांच्या जे मागचं गवत आहे ना तेच मी गोळा केलं. कारण की करडांना आज बाहेर सोडायला कोणीच नव्हतं. मग त्यांच्यासाठी आता हे गवत जे आहे ना ते गोळा करून नेते. त्यांना एक टायमाला कांद्याचं जे पातवण आहे ना ते सुद्धा टाकतो. थोडासा घास, म्हणजे जसं होईल तसं त्यांना सारखंच खायला लागतं, त्याच्यामुळे त्यांना खायला टाकलं. आता कृष्णाला संध्याकाळ झाली किंवा दिवसभर त्याला घरात करमतच नाही, किती ऊन असलं तरी त्याला बाहेर जायचं असतं. तर त्याला थोडंसं बाहेर फिरून आणलं आणि त्यानंतर आपले जे डाळ तांदूळ आहेत ना ते भिजायला घालून 6-7 तास झाले होते. तर तेच आता मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेत आहे. आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत चालू केला, कारण की त्या दिवशी मला व्हिडिओ करणं झालंच नाही. तर या इथे सकाळी छान असा चहा ठेवला होता आणि त्यानंतर ज्या डाळी आहेत सांबारसाठी त्या लावून घेतल्या. बटाटा पण शिजायला घातला एकत्रच. सकाळी उठला की कृष्णा पहिला किचनमध्ये येतो आणि खाली जरा असला की सगळी जी भांडी आहेत ना ती रॅकमधली ती सगळी इकडे तिकडे टाकतो. त्याच्यामुळे त्याला कडेवरच उचलून घेतलं होतं. आता जे आपलं इडलीचं बॅटर आहे ना ते छान झालं होतं, म्हणजे छान असं फुगलं होतं. तर त्यासाठी आता त्यामध्ये थोडंसं मीठ आणि सोडा जो आहे ना तो टाकून घेते आणि ज्याप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला ते इडलीसाठी लागणार आहे ना तेवढंच मी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ते छान असं फेटून घेतलं. तर सकाळची अशी कामं करायची म्हणले ना भरपूर अशी धावपळ होते, कारण की एवढ्यावरच आमची तर भागत नाही. आता एवढं सगळं इडली सांबार करून भाकरी तर कराव्याच लागणार होत्या, त्याच्यामुळे बघा भरपूर अशी सकाळची धावपळ. आता सगळे जे भांडं आहे ना त्याला मी तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये इडल्या तयार करायला ठेवल्या. आता हे जे इडलीचं भांडं आहे ना ते माझ्या लग्नात आलेलं आहे आणि दुसरं जे माझ्या
म्हणजे जे भांड्यांमध्ये दिलं ना रुखवतावर ते स्टीलचं आहे, ते तर मी अजून काढलंच नाही. तर आता चटणी बनवण्यासाठी मी पहिलं खोबरं बारीक करून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घातले. आता हे शेंगदाणेसुद्धा मी छान असे बारीक करून घेते. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला, तसेच लसूणसुद्धा घातला आणि आता मीठ घालून हे सगळं मी मिक्सरमध्ये पाणी घालून बारीक करणार आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये बारीक करताना घातली. तोपर्यंत आपला एक बॅच इडलीची तयार झाली होती, ती म्हटलं थंड होऊन द्यावी आणि मग काढावी. तोपर्यंत इकडे चटणी करून घेतली. आता कढईतच मी फोडणी दिली छान अशी मोहरी टाकून. तर आता या इकडे आपली चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे. आता एकदा जो इडलीचा कुकर लावला ना त्यामध्ये 16 इडल्या झाल्या होत्या. त्यानंतर लगेच सांबारची पण तयारी करून घेतली. तर कृष्णासाठी मी फिक्कं सांबार केलं होतं, म्हणजे जास्त तिखट नाही असं. त्यानंतर आमच्यासाठी सांबार करायला घेतलं. छान असं तेल कडक झालं की त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली. जिरी मोहरी आपली चांगली तडतडली की त्यातच आता कढीपत्ता टाकून घेते. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आहे ना मी हे घातलं होतं, इडल्या करायला ठेवल्या होत्या आणि मध्ये मध्ये तर काय भरपूर सारी कामं असतातच. तर आज आलं लसूण बारीक केलं होतं ते सुद्धा घातलं. त्यानंतर कांदा परतून घेतला, टोमॅटो घातला आणि त्यामध्ये घरचा मसाला, लाल मिरची पावडर, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, हळद, मीठ असं घालून जी आपली डाळ शिजायला घातली होती ना ती घालून घेतली. तर आता यामध्ये आपण चिंच, गूळ किंवा साखर हे सुद्धा घालू शकतो, पण आमच्याकडे तसं आवडत नाही. त्यामुळे साधं सोपं आपलं इडली सांबार मी इथे तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.